शहादा शहर आज अक्षरशः शेती परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभे राहिले आहे। आज दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता शेतकऱ्यांच्या भविष्याचा मार्ग ठरवणाऱ्या अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा दणदणीत, थाटात आणि ऐतिहासिक शुभारंभ करण्यात आला। शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते रिबीन कापून या महत्त्वपूर्ण प्रदर्शनाचे उद्घाटन झाले। हे प्रदर्शन म्हणजे केवळ औपचारिक कार्यक्रम नसून शेतकऱ्यांसाठी थेट लढाईचे रणांगण आहे। वाढते उत्पादन खर्च, बदलते हवामान, बाजारातील लूट आणि अनिश्चित दर यामध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान, स्मार्ट शेती उपाय आणि नव्या संधीचे शस्त्रागार या प्रदर्शनात खुले करण्यात आले आहे। या प्रदर्शनात अत्याधुनिक शेती अवजारे, ट्रॅक्टर व यंत्रसामग्री, सुधारित वाणांचे बियाणे, रासायनिक व सेंद्रिय खते, ड्रीप व स्प्रिंकलर सिंचन प्रणाली, हरितगृह तंत्रज्ञान, फळबाग लागवड मार्गदर्शन, पशुसंवर्धनाशी संबंधित साधने तसेच शासन व खासगी संस्थांच्या विविध योजना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। शेतकऱ्यांना थेट तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळत असून कसे पिकवायचे, कसे वाचवायचे आणि कसे विकायचे याचे ठोस मार्गदर्शन येथे मिळणार आहे। यावेळी बोलताना आमदार राजेश पाडवी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आज शेतीत बदल स्वीकारणे ही निवड राहिलेली नाही, तर ती अपरिहार्यता बनली आहे। जो शेतकरी नवे तंत्रज्ञान आत्मसात करेल तोच टिकेल आणि पुढे जाईल। त्यांच्या या ठाम भूमिकेला उपस्थित शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला। आजही जो शेतकरी घरात बसून आहे तो उद्याच्या स्पर्धेत मागे फेकला जाणार आहे। ही वेळ बघ्याची भूमिका घेण्याची नाही, तर शेती वाचवण्यासाठी मैदानात उतरायची आहे। त्यामुळे शहादा, तळोदा आणि संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याने या प्रदर्शनाला भेट देणे अत्यावश्यक आहे। हे प्रदर्शन म्हणजे शेतकऱ्यांच्या नफ्याचा, प्रगतीचा आणि स्वाभिमानाचा निर्णय घेणारे व्यासपीठ आहे। ही संधी एकदा निसटली तर पुन्हा मिळेलच याची खात्री नाही। शेतकरी बांधवांनो, ही हाक ओळखा। शेतीत क्रांती घडवायची असेल तर आजच अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा। उपस्थिती म्हणजेच प्रगती, अनुपस्थिती म्हणजे मागे पडण्याची खात्री।